नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये सगळे घरी आलेले असतात आणि स्टॉलवर जे काही झाले ते नाना सुमित्रा यांना सांगतात. ओवी तिथे येते. ओवी म्हणते, याचा अर्थ आता मला फटाके मिळणार नाही, आपण दिवाळी साजरा करायची नाही आहे का? नवीन कपडे नाही, फराळ नाही, फटाके नाही. आई, खरंच एन्जॉय नाही करायला मिळणार का? आजी म्हणतात, आता काय राहिलं एन्जॉय करायसारखं? दिवाळीच्या आधीच आपल्या घरात बॉम्ब फुटलाय. त्या ऐश्वर्याने आपल्या घराचं पार वाटोळं करून टाकलंय. ऐश्वर्याला कशाला दोष द्यायचा? आपल्या घरातली माणसंच आहेत ना, त्यांनीच आधी सुरुंग लावलाय या घराला. पण ज्या लोकांमुळे हे सगळं झालंय त्यांना काही फरक पडतोय का? बघा जरा कसे गप्प बसलेत ते. आजी लताला टोमणे मारत असतात. लताला खूप वाईट वाटतं. लता आतमध्ये निघून जाते. लताला समजवायला जानकी आतमध्ये जाते आणि नाना आजींना तोंड गप्प ठेवायला सांगतात. तर इकडे ऐश्वर्या घरी येते आणि तिने स्टॉलवरती कसा धमाका केला हे सगळं सयाजीला सांगते. सयाजी म्हणतो, मानलं पोरी, तुला मानलं. अगं, त्या सगळ्या रणदिवेंना तू भीक मागायलाच लावणार. ऐश्वर्या म्हणते, दादा, त्यांची मी चांगली फरफट करणार आहे. सयाजी म्हणतो, त्यांची फरफट होताना आपल्याला बघायला आवडतं गं, पण कावेरीचं काय? तिला हे सगळं नाही आवडत ना. आत्ता पण बघ ना कशी बघते आपल्याकडे. ऐश्वर्या म्हणते, कधी कधी तर मला प्रश्नच पडतो, ही नेमकी माझी आई आहे का जानकीची आई आहे? कावेरी म्हणते, हो ऐश्वर्या, मला पण रोज पश्चाताप होतो तुझ्यासारख्या मुलीला मी जन्माला घातला याचा. ऐश्वर्याचा पारा चढतो आणि ती कावेरीकडे रागाने बघते. तर इकडे लता रूममध्ये येते आणि रडत असते. जानकी तिला समजावायला येते. जानकी म्हणते, आई, आजींच्या बोलण्याचं वाईट वाटतंय ना? अगं, मला पण वाईट वाटतंय, पण आजींना आपण काहीच बोलू शकत नाही. आपल्या हात दगडाखाली म्हणून तू स्वतःला त्रास नको करून घेऊ. लता म्हणते, हो गं बाळा, मला माहिती आहे, पण आता मलाच माझी लाज वाटायला लागली. मी जी पापं केली आहेत ना, त्यामुळेच हे सगळं झाले. जानकी म्हणते, आई, नको तू तसा विचार करूस काही, सगळं चांगलं होणार आहे. लता म्हणते, अगं जानकी, या सगळ्यातून बाहेर पडण्याचा तू जेवढा प्रयत्न करतेस तेवढी अजून अडकत चालली आहे. तुला नाही वाटत आहे का हे असं? जानकी म्हणते, नाही वाटत आहे, कारण माझ्यासोबत तू आहेस. तुझ्यासारखी माणसं आहेत, सगळे मला जीव लावतात, माझा ते सगळे आधार आहेत. आणि मी अजून उमेद नाही हरले. माझा देवावरती पूर्ण विश्वास आहे आणि देव आपल्याला कधीच एकटं सोडणार नाही. तो आपल्या वाटेत फुलं आणेलच. आणि आई, आता तू स्वतःला दोष द्यायचा नाही. या सगळ्या चिंता बंद करतो. आता सगळं सोडून दे. सगळं माझ्यावरती सोड. मी आहे, मी सगळं ठीक करेन. जानकीच्या बोलण्यामुळे लताला बरं वाटतं. तर इकडे कावेरी, सयाजी, ऐश्वर्या या दोघांना म्हणते, वेळ अजून गेलेली नाही आहे, त्यामुळे आत्ताच सावध व्हा, नाहीतर तुमच्या दोघांवरती रडायची वेळ येईल. आत्ता हे सगळं थांबवलं ना तर चांगलं होईल, नाहीतर एक दिवस असा येईल ना की ज्या दिवशी तुमच्यावरतीच सगळं उलटेल. ऐश्वर्या भडकते. ऐश्वर्या म्हणते, मॉम, आता अति बोलतेस तू? कावेरी म्हणते, अति बोलत नाही आहे. अगं, सणवार आहे, त्यांना त्यांचे सणवार तरी साजरा करू देत ना, नंतर काय करायचं तुम्हाला ते करत बसा. ऐश्वर्या म्हणते, नाही, मी त्यांना सणवार साजरा करू देणार नाही. जोपर्यंत ते लोक माझ्या पायाशी येत नाही, लोटांगण घालत नाही ना, तोपर्यंत मी त्यांची गय करणार नाही. तुझी ती लाडकी जानकी, तिने त्या घरात माझा प्रत्येक सण खराब केलाय. आता तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक सणाला मी सुतक लावणार. मागच्या वर्षी दिवाळी त्यांनी घराबाहेर साजरी केली होती ना, या वर्षीची दिवाळी ते सगळे रणदिवे बिना पैशाची साजरी करणार. तर इथे रणदिव्यांच्या घरी हॉस्टेलवरची काही मुलं येतात आणि ते सारंगला म्हणतात, आम्ही तुमचं रील बघून इथे आलोय, आम्हाला फराळ हवा होता. सारंग खूप खुश होतो. सारंग सगळ्यांना बोलवून घेतो आणि सगळ्यांना ही गुड न्यूज देतो. जानकीला फराळाची मोठी ऑर्डर मिळालेली असते. ते मुलं ॲडव्हान्स पैसे देतात आणि आपला नंबर देतात. सगळ्यांची उमेद जागी होते. जानकी म्हणते, आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला मी फराळ देते. रणदिवे सगळे खुश होतात आणि लगेच कामाला लागतात. तर संध्याकाळी आजी सुमित्राचे कान भरतात. सुमित्रा म्हणते, आई, पुन्हा का तू जानकीवरती येतेस? बघतेस ना, सगळेच प्रयत्न करतायत ना. आजी म्हणतात, सगळे प्रयत्न करतायत, पण प्रयत्न काही फळाला येत आहेत का? सुमित्रा, हे सगळं कोणामुळे होतं आहे? त्या जानकीमुळे होते. तिने पेपर्स दिले ना त्या माणसाला, त्यामुळे हे सगळं होते. म्हणून सांगते ते ऐक जरा, अजूनही विचार कर आणि ऐश्वर्याशी हात मिळवणी कर. सुमित्रा म्हणते, आई, बास कर आता. गेल्या वेळेस तू मला असंच काहीतरी सांगितलं आणि मी तुझं ऐकून जानकीला नको नको ते बोलले. त्या ऐश्वर्याला फोन केला मी, पण काय झालं? अगं, त्या ऐश्वर्याने माझा अपमान केला. पण यावेळेस मी ठरवले, मी यावेळेस तुझं काहीच ऐकणार नाही. आजी म्हणतात, माझं न ऐकून आहे ना, तू फक्त स्वतःचं नुकसान करून घेतेस. अगं सुमित्रे, मी असं ऐकलंय की ऐश्वर्याला मास्क मॅनने पैसे दिलेत
आणि ऐश्वर्या सामील आहे या सगळ्यामध्ये, त्याच्यासोबत आहे. सुमित्रा विचारते, हे सगळं तुला कसं काय माहिती? तुला हे सगळं कसं काय कळलं? याचा अर्थ तू ऐश्वर्याशी चोरून बोलतेस. आई, आता खरं खरं सांग, तू काय लपवतेस माझ्यापासून? आजी म्हणतात, काय गं, हाफ मॅड आहेस का तू? मी तुझ्या भल्याचा विचार करते आणि तू माझ्यावरतीच संशय घेतेस का? सुमित्रा म्हणते, आई, विषय बदलू नकोस. मला खरं खरं सांग, तुला कसं काय कळलं हे एवढं सगळं? तू तर घराच्या बाहेर सुद्धा जात नाहीस ना. आजी म्हणतात, मी सारंग आणि सौमित्राचं बोलणं चोरून ऐकलं आणि म्हणून तुला मी सांगते. मला त्या ऐश्वर्याचं बाकी काही माहिती नाही. मला जे माहिती ते तुला मी सांगितलंय. आणि त्या ऐश्वर्याचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाहीये. तिच्यासोबत मी कशाला बोलेन? सुमित्रा म्हणते, मग मला कशाला सांगतेस हात मिळवणी करण्यासाठी? आई, आता तुला शेवटचं सांगते. आधीच या घरामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आता अजून आग लावू नकोस. जरा शांत राहा तू. तर रात्री जानकी ऋषिकेश रूममध्ये असतात. ऋषिकेश जानकीला पैसे देतो आणि तिला म्हणतो, जानकी, हे पैसे तुझ्याकडे ठेव. जानकी म्हणते, ऋषिकेश नको. तुम्हाला माहिती आहे, घरामधले सोनं पैसे सगळं माझ्यामुळे चोरीला गेले. त्या दिवशी पेपर्स पण आपल्या रूममधून गेले, तेही माझ्यामुळेच. आता हे पैसे घालवायचे नाही आहेत. हे पैसे नको आहेत मला. हे तुमच्याकडेच राहू द्या. आणि ऋषिकेश, घरातल्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्यासाठी मला एक मस्त आयडिया सुचली. आपण करायचं का काहीतरी? ऋषिकेश विचारतो, नेमकं काय करायचं आहे? जानकी ऋषिकेशला एक लिस्ट देते आणि त्याला ते सामान आणायला सांगते. तर दुसऱ्या दिवशी ऐश्वर्याने आपला माणूस रणदिवेंच्या घरी उभा केलेला असतो. तो रणदिवेंच्या घरावर आणि स्पेशली मायावरती लक्ष ठेवून असतो. तो ऐश्वर्याला माया काय काय करते, कुठे जाते हे सगळं सांगत असतो. ऐश्वर्या त्या मुलाला म्हणते, हे बघ, आता त्या मुलीवरती, त्या मायावरती बारीक लक्ष ठेवायचं. ती कुठे जाते, काय करते, कुणाला भेटते सगळं सांगायचं. पण हो, तू तिचा पाठलाग करतोय हे कुणालाही कळता कामा नये. माया घराबाहेर येते आणि तो मुलगा तिचा पाठलाग करतो. तर दुसऱ्या दिवशी जानकीने रात्रभर बसून सगळ्यांसाठी जे काही दागिने बनवले आहेत त्यातला एक दागिना ऋषिकेश जानकीच्या गळ्यात घालतो आणि जानकीला वचन देतो की यावर्षी बिन दागिन्यांची दिवाळी आहे, पण पुढच्या वर्षी सोन्याच्या दागिन्यांनी तुला मढवीन. जानकी म्हणते, नाही, माझं खरं सोनं तर तुम्ही आहात आणि तुम्ही समोर असताना मला दुसरं कशाला हवंय काही. ऋषिकेश जानकीला मिठी मारतो. दोघंही खूप खुश असतात, आनंदात असतात. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की संध्याकाळी लक्ष्मीपूजनासाठी सगळे देवघरात आलेले असतात. ऋषिकेश, जानकी यांच्या हातून लक्ष्मीपूजन होणार असतं. आजी म्हणतात, थांब जानकी, ऋषिकेश, तुम्ही दोघांनीही ही लक्ष्मीपूजन करायचं नाही आहे. सगळे विचारतात, का, असं का बोलतेस तू? आजी म्हणतात, दरवर्षी या जानकीच्या हातून लक्ष्मीपूजन होतं. यावर्षी अवंतिकाच्या हातून व्हायला हवं. काय अवंतिका, पटतंय ना तुला? आजी जानकी अवंतिका यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. तर इकडे ऐश्वर्या सगळे दागिने घालून रेडी झालेली असते आणि ती कावेरीला विचारते, आई, मी कशी दिसते, छान दिसते ना? कावेरी म्हणते, ऐश्वर्या, तुझ्याकडे हे सगळे दागिने आहेत ग, पैसा अडका आहे, पण तू तरीही एकटी पडली आहेस. लक्षात येत आहे ना, तुझ्यासोबत कोणीही नाही. ऐश्वर्या कावेरीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि बाहेर येऊन ती पणत्या लावते. ती पणत्या लावत असताना तिचा पदर पेट घेतो. ऐश्वर्या खूप घाबरते आणि सयाजीला मोठमोठ्याने आवाज देते, पण तिथे कोणीच येत नाही. आणि त्याच वेळेस ऐश्वर्याला जाणवतं की ती एकटी पडली आहे, तिच्यासोबत कोणीच नाही आहे.